2011च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलीस उपनिरीक्षक अशोक चक्र पुरस्कार विजेते तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तुकाराम ओंबळे यांचे स्मारक सातारा जिल्ह्यातील केडांबे या त्यांच्या मूळ गावी बांधले जाणार आहे। या स्मारकाच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं 13.46 कोटी रुपये मंजूर केले असून 2.70 कोटी रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे। मुंबईत 2008 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कुलाबा हे पाकिस्तानातून आलेल्या गुन्हेगारांसाठी लँडिंग स्पॉट बनलं होतं, कारण पाकिस्तानातून समुद्रामार्गे भारतात आलेला अजमल आमिर कसाब आणि त्याचे साथीदार दहशतवादी कुलाब्यातूनच मुंबईमध्ये दाखल झाले होते। त्याच पार्श्वभूमीवर भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी फडणवीस सरकार ॲक्शन मोडवरती आल्याचं दिसतंय। मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील एक बेकायदेशीर दर्गा आणखी एक लँडिंग स्पॉट म्हणून उदयास येत आहे। हा दर्गा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित लँडिंग स्पॉट बनू शकतो असा संशय व्यक्त केला जातोय। अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी या दर्ग्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। हा दर्गा मे 2025 पर्यंत पूर्णपणे पाडण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे। नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यावरून झालेल्या हिंसाचारानं गंभीर वळण घेतलंय। राज्य शासनाने कठोर कारवाई केली असून मुख्य आरोपी फहीम खानच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध घेतला जातोय। केंद्रीय गुप्तचर विभागाचे पथक आता नागपूरमध्ये दाखल झाले आहे आणि फहीम खानला कोणत्या व्यक्तीने फूस दिली किंवा कोणत्या व्यक्तीने त्याला प्रोत्साहित केलं याचा शोध घेतला जातोय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विदेशी दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निवडणुकीतील विजयाचा दावा या दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी मोठं वक्तव्य केलंय। बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी 2026च्या निवडणुकीत भाजप सत्तेवर आला नाही तर बंगालमध्ये एकही हिंदू उरणार नाही असं वक्तव्य केलं आहे। मी येथील हिंदूंना बाहेर येऊन मतदान करण्याची विनंती करतोय, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे असं आवाहन त्यांनी केलं आहे। भाजपने निवडणुका जिंकल्या नाही तर पश्चिम बंगालमधील हिंदू बंगालींचे अस्तित्व धोक्यात येईल असंही त्यांनी म्हटलं। माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्यावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे। त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे। अशातच आता उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला तुमच्या या वादात रस नाही। राज्यातील नेत्यांना हात जोडून आणि साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो की असे वाद उकरून काढू नका, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना केले आहे। शुक्रवारी प्रकाशित झालेल्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यादीत 100 महान व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे। या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या स्थानावर आहेत, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 6व्या स्थानी आहेत। या यादीत गेल्या वर्षीच्या स्थितीत काहीही बदल झालेला नाही, मात्र यंदाच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50व्या स्थानावरून थेट 13व्या स्थानी उडी घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एका समिटमध्ये भारताच्या विकास आणि भविष्याच्या दृष्टीवर आपले विचार मांडले। त्यांनी भारताच्या सध्याच्या स्थितीवर आणि जागतिक पातळीवर त्याच्या वाढत्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केलं। भारत आज संपूर्ण जगाचे लक्ष आकर्षित करत आहे। गेल्या दशकात भारताने आपली GDP दुप्पट केली आहे। 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेत आणि नव्या मध्यम वर्गाचा भाग बनलेत। भारताला 2047 पर्यंत जगातील विकसित देशांच्या यादीत समाविष्ट करणं हे आमचं लक्ष्य आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला आहे। छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। शनिवारी सकाळी या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली। या चकमकीत 16 नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती मिळतेय। सुरक्षा दलाने केलेल्या या कारवाईत नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जमा करण्यात आलाय। लोकसभेत बोलण्यासाठी त्यांना जो वेळ देण्यात आला होता तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लगावला आहे। राहुल गांधींनी आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला होता। त्यांच्या याच आरोपाला अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलंय। संसदेचे काही नियम असतात जे लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला कदाचित माहीत नसतील, ते मनमानी पद्धतीने पाळता येत नाहीत, असेही शहा म्हणाले। सोशल मीडिया जगातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स एक्स बाबत मोठी बातमी समोर आली आहे। अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी एक्स हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकले आहे, याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे। मस्क यांनी एक्स $33 अब्ज विकले आहे। त्यांनी त्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी XAI शी हा व्यवहार केला आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत।